पुणेकरांना दैनंदिन जीवनात भेडसावणाऱ्या नागरी समस्यांवर उत्तरेही पुणेकरांकडूनच घेऊन ती संबंधित खात्याकडे मांडून त्यावर उपाययोजना करण्यासाठी हॅशटॅग वेकअप पुणेकर ही लोक चळवळ काँग्रेस नेते आणि माजी आमदार मोहन जोशी यांनी सुरू केली आहे। त्यांनी या माध्यमातून गेल्या पुणेकरांना भेडसावणाऱ्या अनेक प्रश्नांची उत्तरेही त्यांनाच विचारली आहेत। गेल्या 10 वर्षात पुण्याचा विस्तार झाला, लोकसंख्या वाढली, त्याबरोबरच ट्रॅफिक, पाणी पुरवठा, आरोग्य, स्वच्छता, हवेचे प्रदूषण याबाबतचे प्रश्नही निर्माण झाले। या प्रश्नांवर उपाययोजना काय असाव्यात याची उत्तरे पुणेकरांकडूनच घ्यावीत, त्यातून पुणेकरांमध्ये जागृती निर्माण होईल अशी आशा मोहन जोशी यांनी व्यक्त केली आहे। त्यांच्याशी बातचीत केली आमचे सहकारी सिद्धेश शिगवण यांनी। पुणेकर आणि ट्रॅफिक असं एक अतूट नातं या ठिकाणी तयार होत असल्याचं पाहायला मिळते, परंतु ह्या नात्याचा पुणेकरांना मात्र मोठ्या प्रमाणात त्रास होतोय आणि त्यामुळे ह्या ट्रॅफिक सारख्या एका त्रासातून सोडवण्यासाठी वेकअप पुणेकर अशा नावाची एक चळवळ सुरू झालेली आहे आणि चळवळ सुरू केलेली आहे पुण्याचे माजी आमदार त्याचबरोबर काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते मोहन जोशी सरांनी। मोहन जोशी सर आपल्यासोबत आहेत। सर, न्यूज अनकटमध्ये स्वागत आहे। वेकअप पुणेकर ट्रॅफिक पासून मुक्त करण्यासाठी चळवळ तुम्ही सुरू केली, काय सांगाल याच्याबद्दल? 1 महिन्यापूर्वी आम्ही ही चळवळ सुरू केली। खरं म्हणजे ही चळवळ का सुरू करावी लागली तर पुणेकर नागरिक हा अतिशय शोषिक आहे। गेले अनेक महिने झाले, अनेक वर्ष झाली, पुण्याच्या कुठल्याही रस्त्यावर आपण जर गेलो तर त्या ठिकाणी वाहतूक कोंडीला आपल्याला सामोरं जावं लागत आहे। आणि या वाहतूक कोंडीमुळे तो जो ऑफिसमध्ये एक नोकरी करणारा माणूस असेल तर 8 तासाची ड्युटी करायची आणि 2 तास जाण्याला आणि 2 तास यायला, असं 12 तास त्याला वाहतुकीमध्ये घरी यायला होतात। तर हा जो एक मानसिक त्याचा संतुलन आहे किंवा त्याचा एक मनस्ताप आहे, त्याचा आरोग्याचा प्रश्न आहे, पर्यावरणाचा प्रश्न आहे, या सर्वसाठी आम्ही ही वेकअप पुणेकर ही चळवळ सुरू केली। आणि ही चळवळ सुरू करण्यामागचा हेतू हा होता की ज्यावेळेला प्रशासन आणि शासन हे अपयशी होतं त्यावेळेला लोकांची चळवळ ही यशस्वी होते। आणि म्हणून आम्ही काय करतोय तर आम्ही असं प्रकारचा एक QR कोड तयार केलेला आहे। या QR कोडवर आम्ही नागरिकांना विनंती करतोय। आम्ही 2.5 लाख कुटुंबापर्यंत पोहोचलोय आणि त्यांनी या QR कोडवर स्कॅन करायचा आणि त्यांचं काय वाटतं की या वाहतूक कोंडीतून आपली सुटका कशी होऊ शकते हे त्यांनी सांगावं, हा याच्या पाठीमागचा हेतू होता। आम्हाला ही चळवळीला जो प्रतिसाद पुणेकर जनतेने दिलेला आहे तो भरभरून दिला आहे आणि म्हणून आम्ही ह्याच्यामध्ये आता वर्गवारी करतोय की शॉर्ट टर्म कुठलं आहे, मीडियम टर्म कुठलं आहे आणि लॉंग टर्म कुठलं आहे। आणि या तिन्ही माध्यमातून पुणे शहरातील वाहतूक कोंडी दूर करायची हे आमचं आंदोलन सुरू झालंय। मग सार्वजनिक वाहतूक व्यवस्था ही जास्त मजबूत करावी लागेल। आज PMPL कडे फक्त 1400 ते 1500 बसेस आहेत, आज 4000 बसेसची गरज आहे। तर आम्ही परवा पालकमंत्र्यांची भेट घेतली, त्यांना विनंती केली, त्यांनी ताबडतोब 500 CNG आणि 100 इलेक्ट्रिक बसेसचं या ठिकाणी मंजुरी दिलेली आहे। काल आम्ही मेट्रोला भेटलो, मेट्रोचे प्रवासी वाढले तर वाहनं कमी होतील, पण पार्किंगची जागा नाही म्हणून मेट्रोमध्ये लोक प्रवास करत नाही। मग आम्ही रिक्षा युनियनच्या लोकांना एकत्र केलं, त्यांची मेट्रोची मीटिंग करून दिली आणि रिक्षांच्या थांब्याला त्या ठिकाणी आम्ही व्यवस्था करून दिली आणि एकदा 15 दिवसामध्ये एक फीडर सेवा ही पुणेकरांना मिळेल। म्हणजे मेट्रोचा प्रवास केल्यानंतर मी तिथं उतरलो की मला पुढे जाण्यासाठी त्या ठिकाणी सार्वजनिक वाहन मिळेल, अशा पद्धतीचं आम्ही काम करतोय। आम्ही साधू वासवानीचा पूल आता बांधतात ते नवीन, पण जी पहिली उंची होती त्यात 40 मीटरनी फक्त वाढवलाय। आमचं म्हणणे तो मोठा करा। अशा पद्धतीने आम्ही अनेक भागाभागात लोकांना भेटतोय, मोहल्ला कमिटी या लोकांना भेटतोय, सोसायट्यामध्ये भेटतोय, व्यापाऱ्यांना भेटतोय, विद्यार्थ्यांना भेटतोय, महाविद्यालयीन संस्थांना भेटतोय। पुणे शहरातील प्रत्येक घटक जो या वाहतूक कोंडीच्या संदर्भामध्ये एक भाग आहे त्यांना आम्ही विनंती करतोय। आम्ही पुण्यातले रस्ते मोठे झाले पाहिजे। वार मेमोरियल पासून ते भैरोबा नाळा या ठिकाणी गेल्या अनेक वर्षापासून तो रस्ता रुंदी प्रलंबित होती। आता आम्ही ताबडतोब PWD मागं लागलो आणि तिथलं आता रस्त्याचं काम चालू होते। 20 मीटरचा रस्ता आता लवकरच आपल्याला 30 मीटरचा झालेला दिसेल। छोट्या छोट्या गोष्टींचा जरी आपण प्रयत्न केले ते होऊ शकतं, हे आम्हाला वेकअप पुणेकर या चळवळीच्या माध्यमातून लोकांच्या भूमिका समजलेल्या आहेत। नक्की जर पाहायला गेलं तर एकीकडे पुण्याचा विकास होताना पाहायला मिळतोय, मेट्रो सारखी गोष्ट आलेली आहे, रस्त्यांचं रुंदीकरण होतंय, ब्रिज बांधले जात आहेत। या संपूर्ण गोष्टीचा ट्रॅफिक मोकळं करण्यासाठी उपयोग होईल असं तुम्हाला वाटतंय का? कारण पुणेकर म्हणावं तसा उपयोग मेट्रोचा देखील करत नाहीयेत, गाड्यांचा मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी वापर होतोय, मग ह्या सुविधांचा वापर होईल का?
या ठिकाणी आम्ही नुकतीच एक वाहतूक परिषद घेतली होती. या वाहतूक परिषदेमध्ये तज्ज्ञांनी आणि एनजीओनी हेच मतं मांडली त्या ठिकाणी की आपल्याला खऱ्या अर्थाने जे रस्त्यावरची वाहन आहेत ती वाहनांची संख्यावर एक नियंत्रण आणावं लागेल. त्याचबरोबर सार्वजनिक बस वाहतूक ही सक्षमीकरण केली पाहिजे. या 2-3 गोष्टी जर केल्या तर 100% यातनं मार्ग निघेल हा आम्हाला विश्वास आहे. एक राजकीय प्रश्न आहे सर, एक चळवळ तुम्ही चालू करताय, वेगळ्या अर्थाने ह्या संपूर्ण भूमिकेकडे पुणेकर देखील पाहतायत, कारण हा पुणेकरांचा त्रास आहे आणि हा त्रास तेव्हा सुटू शकतो ज्या वेळेला एक प्रभावशाली व्यक्तिमत्व, प्रभावशाली नेतृत्व आपल्यामध्ये असेल आणि त्यासाठी सत्ता असणं देखील अत्यंत महत्वाचं आहे. येणाऱ्या काळामध्ये लोकसभेच्या निवडणुका आहेत, विधानसभेच्या निवडणुका देखील आहेत. माजी आमदार तुम्ही या ठिकाणी होतात, लोकसभेचे दावेदार म्हणून देखील तुम्हाला पाहिलं जातंय. या संपूर्ण गोष्टीकडे कसं पाहताय? येणारी लोकसभा निवडण्यासाठी इच्छुक आहात का? आणि इच्छुक असाल तर पुणेकरांच्या विकासासाठी काय तुमचे मुद्दे असतील? असे की गेली 10 वर्ष पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीचा खासदार निवडून दिला. 2014ची निवडणूक असेल किंवा 2019ची निवडणूक असेल. त्यानंतर विधानसभेला 8च्या 8 आमदार भाजपचे दिले. पुण्याच्या इतिहासामध्ये महानगरपालिकेत एका पक्षाला 100 नगरसेवक कधीही दिलं नव्हतं. ते पुणेकरांनी भाजपला निवडून दिलं. केंद्रामध्ये एक मंत्री, राज्यामध्ये एक मंत्री, ही परिस्थिती असताना गेल्या 10 वर्षामध्ये पुणेकरांनी भारतीय जनता पार्टीला भरभरून दिलं. परंतु पुणेकरांनी भाजपनी पुणेकरांची निराशा केली. काही विकास काम केलं नाही. आज वाहतूक कोंडी असेल, आज आमचं PMPLचा असेल, मेट्रोचा विषय असेल, आज पुण्यातल्या असंख्य प्रश्न आहेत. 24/7 पाणी पुरवठा किती दिवस झाले, स्मार्ट सिटी, नुसते म्हणजे जुमले द्यायचे, हे भाजपचं सरकारचं पुणे शहरामध्ये झालेलं काम आहे. आणि त्या विरोधात आम्ही काँग्रेस पक्षाकडे उमेदवारी मागितली, माझ्या अनेक सहकार्यांनी मागितलेली आहे. आम्ही सर्वांनी एक ठरवलंय, उमेदवार काँग्रेसचा विजयी होणार आहे आणि म्हणून ज्याला कोणी पार्टी तिकीट देईल त्याला आम्ही विजयी करणार. हा आमच्या सर्व नेत्यांचा, कार्यकर्त्यांचा आणि पदाधिकाऱ्यांचा निर्णय आहे. आमचा एकच ध्येय आहे की पुणे शहरातल्या भाजपचा पराभव करायचा आणि पुणे शहराचा विकास फक्त काँग्रेस पक्ष करू शकते हे आम्हाला माहिती आहे. आणि म्हणून मी पुणेकरांना आवाहन करेन की आपण वेकअप पुणेकरांमध्ये सामील व्हा, परंतु येणाऱ्या लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीला पराभूत करा, हेच आमचं या ठिकाणी पुणेकरांना आव्हान आहे. नक्की जसं की आपण पाहिलेलं आहे, जोशी सरांनी सांगितलेलं आहे की येणारी जी लोकसभा निवडणूक आहे त्या निवडणुकीमध्ये विकास जर पाहायचा असेल तर काँग्रेसला साथ द्या. त्यामुळे आता पुणेकर जनता काय निर्णय घेते, वेकअप पुणेकर माध्यमातून पुण्याचे प्रश्न सोडवण्यासाठी काँग्रेस बरोबर जाते का, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये मतं पडतायत का, हेच पाहणं अतिशय महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट वैभवसह मी सिद्धेश, पुणे. धन्यवाद.